गेल्या अनेक दिवसापासून मतदार यादीची पुनर्रचना झाली नाही आणि त्यामुळं यादीमध्ये बरेच फेरफार आहेत. अनेक लोक मृत्यू झालेत, त्यांचंही नाव त्याच्या यादीत आहे. अनेक लोक आपापल्या व्यवसायाच्या निमित्तानं, नोकरीच्या निमित्तानं स्थलांतरित झाले, त्यांचे नाव मूळ यादीत आहे. ज्या ठिकाणी ते स्थलांतरित झाले त्याही ठिकाणी त्यांचं नाव आहे. एका एका व्यक्तीचे नावं 3-3 ठिकाणी आहेत आणि त्यामुळं मतदार यादीचा आकडा हा मोठा आहे. काही रोहिंग्या आले, काही बांगलादेशी आले किंवा काही लोकांनी बाहेरच्या मतदारसंघातले नावं आपल्या मतदारसंघात टाकले. त्या व्यक्तीची नावं दोन्ही ठिकाणी. उदाहरणार्थ भोकरदन तालुक्यातले कोठरा बाजार झालं, भोकरदन झालं, संभाजीनगर जिल्ह्यातलं वरुड झालं. या ठिकाणची एका विशिष्ट समाजाची नावं जवळपास 20 ते 25 हजार नावं शिल्लोड विधानसभा मतदारसंघात टाकलेली आहे. आता त्या टाकलेल्या नावाला जर त्या ठिकाणीच राहायचं असेल, SIR मध्ये जर त्यांनी तिथं राहायचं म्हणलं तर त्यांची मूळ यादीतून नावं मायनस होतील आणि त्यामुळे एक शुद्ध प्रकारची यादी तयार होईल. हा प्रयोग बिहारमध्ये बी झाला, हा प्रयोग पश्चिम बंगालमध्ये बी झाला, आता मध्य प्रदेश, गुजरातमध्ये बी चालू आहे आणि आता महाराष्ट्रातही चालू आहे. मला असं वाटतं यादीचं शुद्धीकरण चालू आहे. त्याच्यामध्ये ज्या ज्या काही अटी आहेत त्या अटीची पूर्तता सगळ्यांना करावं लागणार आहे. घरोघर जाऊन त्याची जे काही BLO आहे ते चौकशी करतायत. माझं मत आहे की नागरिकांनी योग्य ती माहिती त्या BLO द्यावं आणि यादीमध्ये आपलं नाव आहे का नाही, 4 ऑगस्टला ही यादी पुन्हा प्रसिद्ध होणार आहे. यादीत नाव असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर पुन्हा फॉर्म भरून आपलं नाव यादीत टाकलं पाहिजे. एक राजकीय बातमी आहे. विनोद तावडे यांनी एकनाथ खडसे साहेबांची भेट घेतली आणि राजकीय चर्चांना उधाण आलं. त्याबद्दल काय सांगा? हे बघा, कोणी कोणाला भेटला की त्याला राजकीय उधाण येतं. मला असं वाटतं की गेले अनेक वर्ष वेगवेगळ्या पक्ष जरी आज असले तर त्यांनी एका पक्षात काम केलेलं आहे आणि काही विशिष्ट कारणानं जर एखादी भेट अचानकपणाने जर झाली तर काय एकमेकाकडे बघायचं नाही, भेटायचं नाही, बोलायचं नाही, तब्येतीची विचारपूस करायची नाही. पण जर कोणी एकमेकाला भेटले की त्याला राजकीय उधाण आलं, राजकीय उधाण आलं, मला असं वाटतं की हे चुकीचं आहे. गेले अनेक वर्ष त्यांनी एकत्र काम केलंय. मला माहित नाही भेट झाली की नाही, पण जर झालीच असेल तर ती काही राजकीय भेट नाही, ती वैयक्तिक स्वरूपाची भेट असेल. शरद पवार गटाचे 3 खासदार अस्वस्थ असल्याची चर्चा आहे. सारंच राष्ट्रवादी असं असतं तर 3 खासदार काय, 10 आमदार निवडून आले, त्यातले 4 सोलापूर मधलेच आहेत, समजलं का, आणि 6 साऱ्या राज्यातले आहेत. इतर अस्वस्थताच आहे ना. त्यामुळे 4 खासदार अस्वस्थ नाहीये, अख्खी राष्ट्रवादी अस्वस्थ आहे. पुढं त्याची नौका कुठं पार पडल्या जाईल हे काही सांगता येत नाही. काँग्रेसने एक आंदोलन राम मंदिराच्या आमचा सल्ला आहे काँग्रेसवाल्याला, राष्ट्रवादीवाल्याला आणि उद्धव ठाकरेच्या शिवसेनेवाल्याला, ज्या रामाचं अस्तित्वच काल्पनिक आहे अशा प्रकारचा तुम्ही दावा केला होता, ज्या रामाबद्दल तुम्हाला आस्था नाही आणि रामाच्या दर्शनाला तुम्ही अजून गेले नाही, राम मंदिराला तुम्ही विरोध केला, बाबरी मस्जिदला तुम्ही विरोध केला नाही, त्यामुळे तुमच्यासारख्या लोकांनी रामाच्या विषयात पडूनही राम भक्त पाहतील. आणि मला असं वाटतं की सरकारने SIT बसवलेली आहे. SITच्या चौकशीमध्ये समोर येईल त्याला आमचं सरकार कुठल्याही प्रकारची माफी देणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. ज्यांनी केलं ते चूक केलं. प्रभू रामचंद्राच्या मंदिरात अशा गोष्टी घडायला नाही पाहिजे होत्या, त्या काही लोकांनी घडवल्या आणि SIT मार्फत त्यांची चौकशी होईल आणि त्यांना नक्की सजा मिळेल.